ऐका ना मैत्रिणींनो, दिसायला जेवढा भारी आहे ना, खायला देखील त्यापेक्षाही दुप्पट भारी लागतो हा मक्याचा चिवडा. तर हा मका पोह्यापासूनच चिवडा बनवलेला आहे आणि तितकाच दिसायला सुंदर आहे. खायला त्यापेक्षाही सुंदर आणि बनवायला म्हणाल तर अगदी सोपा आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये हा बनवून तयार होतो. तर खूप कमी साहित्य लागतं आणि खायला खूप छान टेस्टी लागतो हा चिवडा. तर नक्की ट्राय करून बघा. तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचं सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर इथे घेतलेला आहे मी अर्धा किलो मका पोहे आहेत, पाव किलो शेंगदाणे, पाव किलो डाळवा घेतलेला आहे, खूप सारा असा लसूण आहे ठेचून घेतलेला आणि मस्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मका पोहे जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. जर छान कडकडीत गरम तेल तापलेलं असेल तर हे पोहे जे आहेत ते अगदी छान तळून वरती येतात, खुसखुशीत असे तयार होतात हे पोहे. आणि जर तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर पूर्ण तेल जे आहे त्या पोह्यांनाच लागून राहतं. त्यामुळे तेल जे आहे ते पोहे तळते वेळेस अगदी कडकडीत असं गरम पाहिजे आणि झटपट आपल्याला पोहे हे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर भरपूर असे इथे पोहे जे आहेत ते तळून झालेले आहेत आणि नंतर शेंगदाणे इथे घेतलेले आहेत. ते अगदी 4 ते 5 मिनिटासाठी लो गॅसवरती हे असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. खूप साऱ्या तेलामध्ये टाकू नका, नाहीतर खूपच तेलकट होईल आपला चिवडा. आणि त्याच पद्धतीने याच्यामध्ये जे गरम तेलामध्ये आपण तळलेलं होतं ना मका पोहे, तेच तेल काढून बाजूला त्याच कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल टाकून डाळवं आणि शेंगदाणे जे आहेत ते छान तळून घेतलेले आहेत. मस्तपैकी अगदी जे आपले डाळवं असतं ना ते अगोदरच भाजलेलं असतं, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ आपल्याला त्याला तळून घ्यायची गरज नाही. अगदी 2 मिनटासाठी तळून घ्यायचं आहे आणि नंतर परत एकदा मी 4 ते 5 चमचे याच्यामध्ये तेल टाकून जो आपण ओबडधोबड जे लसूण जे कुटून घेतलेला होता तो देखील इथे फ्राय करून घेतलेला आहे. छान आपल्याला इथं तळून घ्यायचा आहे लसूण, नाहीतर आपला जो चिवडा आहे ना तो असा अकसून जाईल. आणि कढीपत्ता देखील तळून घेतलेला आहे. तर आता हळद टाकलेली आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि खूप कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हळद टाकायची नाही. अगदी कोमट तेल आहे. कोमट तेलामध्येच आपल्याला हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे फक्त. खूप जास्त मसाल्याची याच्यामध्ये अजिबात गरज नाही. एवढ्या मसाल्यांमध्येच हा चिवडा जो आहे तो अगदी टेस्टी असा तयार होतो. तर हे देखील मी याच्यावरती टाकून घेत आहे चिवड्यावरती आणि व्यवस्थित छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट व हाताच्या साहाय्यानेच आता मिक्स करून घेणार आहे मी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर हे जिन्नस फक्त आपल्याला अगदी कडकडीत तेलामध्ये छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि नंतर मसाला जो आहे तो पूर्ण लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व मसाल्यांना चिवड्याला मी लावून घेतलेले आहे. तर खूप सुंदर असा सुरेख असा चिवडा इथे तयार झालेला आहे. तर ह्या दिवाळीला देखील तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मक्याचा चिवडा बनवून बघा. तुम्हाला देखील आणि घरच्यांना देखील आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा साध्या, सोप्या, सिंपल, पारंपरिक रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.